हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहिलं की कृष्णा ही हातात किल्ल्या घेऊन जेवण वाढत असते. तर बाळजाबाई तिला विचारत असतात, कृष्णा अगं काय मूर्खपणा आहे हा? त्यावर कृष्णा म्हणत असते, अहो बाळजाबाई मूर्खपणा नाही, ह्या तुम्ही दिलेल्या जबाबदाऱ्या आहे बघा. एका हातात त्या किल्ल्या ठेवल्यात नवं. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अगं पण त्या हातात कशा पायी घेतल्या आहेस? त्यावर कृष्णा म्हणते, अहो बाळजाबाई जर त्या कुठं हरवल्या किंवा पडल्या तर काय करायचं? करोडोंचा ऐवज आहे ना त्याच्यात, म्हणून मी अशा हातात ठेवल्यात. समजा जर किल्ल्या चोरीला गेल्या नाही म्हणजे मी माझ्या जीवापेक्षा जास्तच जपन, पण तरी बी नवं म्हणून हातात. त्यावर दुष्यंत म्हणतो, तू एक काम कर कृष्णा, त्या किल्ल्या तू गळ्यात बांध. त्याबरोबर बाळजाबाई ह्या दुष्यंतकडे बघायला लागतात. तसा दुष्यंत हा म्हणतो, अगं मग पदराला बांध. त्यावर बाळजाबाई म्हणतात, हां ही कल्पना उत्तम आहे, तू पदराला किल्ल्या बांध. त्याबरोबर मग कृष्णा म्हणते, ठीक आहे मी बांधतो पदराला. आणि मग ती पदराला किल्ल्या बांधते आणि म्हणायला लागते, वा बरं झालं पदराला किल्ल्या बांधल्या, आता कसं मला मोकळं वाटायले. दुष्यंत म्हणतो, वाटतंय ना, चला मग आता लवकर वाढायला वगैरे सुरुवात करा. खरं तर दुष्यंतना प्रत्येक वेळी मुद्दामून कृष्णाची मज्जा करत असतो, जेणेकरून त्याला हसायला यावं, त्याला काहीतरी फनी जोक मिळावा. पण या सगळ्यात मात्र बिचाऱ्या कृष्णाला खूपच जास्त त्रास होत असतो. तर मैनावती म्हणायला लागते, कृष्णे अगं वाढ की बाई पटापटा 2 हातांनी, आता की अजून बी टाईमपास करायचंच आहे तुला. त्याबरोबर मग कृष्णा ही लगेचच 2 हातांनी वाढायला सुरुवात करते आणि म्हणत असते, वय काकी साहेब आता तुम्ही बघाच मी पटापटा 2 हातांनी कसं वाढतो ते. आणि मग आता ती पटापट 2 हातांनी सगळ्यांना जेवण वाढायला सुरुवात करते. आता सगळ्यांची जेवणं खावणं झाल्यावर सगळेजण झोपायला गेल्यावर कृष्णा सगळं जेवण व्यवस्थित झाकून वगैरे ठेवलं आहे की नाही याची खातर जमा करून घेते आणि म्हणायला लागते, हे बी झाकले. किल्ल्या बघू, 1 2 3 4 5 6 7 बरोबर 7 किल्ल्या आहेत. चला. आणि मग आता ती चाललेली असते. आता ती जात असताना अचानक कोणीतरी येऊन तिच्या पदराला हात लावतोय असा भास तिला होतो. ती मागे बघते तर जयकांत असतो. कृष्णा म्हणते, माझ्या पदराला हात कशाला लावतोय रे, एवढी हिंमत तुझी? तसा जयकांत म्हणतो, नाही तुझ्या पदराला हात लावत नव्हतो आपण, तुझ्या मर्जी विरुद्ध जाऊन तुझ्या पदरालाच काय, त्याच्या डागाला बी हात नाही लावायचा. हा जयकांत शेठ, किल्ल्या हव्यात तिजोरीच्या, जे वसुलीचे पैके आणलेत नवं ते तिजोरीतच ठेवायचे आहेत ना, ते तिजोरीत ठेवायसाठी दे की किल्ल्या. त्याबरोबर आता कृष्णा किल्ल्या सोडत असते. तर जयकांत म्हणतो, अगं दे की किल्ल्या, अति प्रचंड येगानं पटकीने. नाही आतापर्यंत फक्त वसुली करताना बघितलं होतंस, ते पैसे कुठं ठेवतात ते कुठं बघितलंयस तू? त्यावर कृष्णा म्हणते, चल मी येते तुला तिजोरी उघडून द्यायला, चल. त्याबरोबर लगेचच जयकांत म्हणतो, होय आता काकी साहेबांनी किल्ल्या तुम्हाला दिल्या म्हणजे घरात नियम बी तुमचेच चालणार नाही का? चला काय हरकत नाही वहिनी साहेब, चला तिजोरी उघडून द्या तुम्ही आम्हाला. मग आता कृष्णा आणि जयकांत दोघं तिजोरीच्या खोलीत जातात. कृष्णा तिजोरी उघडायला घेते तर कृष्णाला आता जमत नसतं असं जयकांतला वाटतं. जयकांत विचारतो, काय जमतंय का? कृष्णा एकदाच त्याच्याकडे मागे वळून बघते आणि मग तिजोरी उघडते. त्याबरोबर आता तिजोरीमध्ये एवढे पैसे कॅश असतात, एवढे दागिने वगैरे असतात. जयकांत म्हणतो, बघितला का रांगडे पाटलांचा ऐवज? कृष्णा मात्र आता ते सर्व बघतच राहिलेले असते. तर जयकांत हा आता म्हणत असतो, कृष्णे आजपर्यंत तुझ्याकडनं वसूल करून आलेले पैसे ह्या तिजोरीत राहायचे आणि आता बघ, आता तूच ही तिजोरी उघडायला लागल्यास. लायकी नसताना किती काय मिळालं तुला? रांगडे पाटलांनी कुठं आणून बसवली तुला. नाही ते समजा ठीक आहे, पण थोडा वेळ आणखी वाट बघितली असतीस तर आणि काहीतरी जादा मिळालं असतं तुला. अजून बी काही येळ गेलेली नाही, मिळू शकतं. त्यावर कृष्णा म्हणते, पैसे ठेवायला आलायस नवं, तेवढे ठेव आणि निघ. मग जयकांत ताबडतोब तिजोरीत पैसे ठेवतो. तर कृष्णा आता तिजोरीचा दरवाजा लावायला पुढे येते. तर जयकांत हा तिला म्हणत असतो, अजून बी विचार करू शकतेस तू. नाही म्हणजे अजून बी येळ गेलेली नाही नवं, म्हणून म्हणालोय जे हवं आहे ते समज मिळू शकतं तुला, फक्त तू विचार केला पाहिजेस. काय पटतंय काय? आणि तो आता कृष्णाच्या खांद्यावरती हात लावणारच असतो. इतक्यात कृष्णा मागे फिरते आणि जोरात अशी त्याला एक थोबाडीत लावून देते. त्याबरोबर आता तिच्या हातातल्या बांगड्या त्याला लागलेल्या असतात. आता कृष्णा म्हणत असते की समजलं? त्यावर जयकांत जोरात ओरडतो तिच्यावर, कृष्णे. त्यावर ती म्हणते, आवाज कमी, आज फक्त खर्चटले. पुण्यांदा जर माझ्या पदराला मला हात लावायचा प्रयत्न केलास नवं तर याद राख काय करीन ते. पैसे ठेवून झाले नवं मग निघायचं.
त्यानंतर आता कृष्णा ही आता झोपायला चाललेली असते. झोपायला जात असताना तिला मनात विचार येतो की मागच्या मागे जर या किल्ल्या कोणी गायब केल्या तर ते मला कसं कळणार. नाही काहीतरी केलं पाहिजे. मग तिला दुष्यंतचे शब्द आठवतात. दुष्यंतने तिला सांगितलं होतं की कृष्णा, तू एक काम कर, तू या किल्ल्या गळ्यात घाल. जर किल्ल्या गळ्यात घातल्या तर मग काही चोरी वगैरे होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि कृष्णाला दुष्यंतची ही आयडिया पटली होती किल्ल्या गळ्यात घालण्याची. मग कृष्णा काय करते, आता पटकन धागा घेते आणि किल्ल्या ती गळ्यामध्ये घालते. आता कृष्णा खोलीत येते, तिच्या गळ्यामध्ये किल्ल्या असतात. हे बघून दुष्यंतला फारच हसायला येत असतं. दुष्यंत कृष्णावरती हसत असतो. त्याला कळत नसतं की कृष्णाला काय बोलावं. मग कृष्णा अंथरूण टाकायला येते तेव्हा दुष्यंत म्हणतो, चला आता झोपलं पाहिजे, झोपायला जावं, घशाला कोरड पडली आहे, जरा पाणीही प्यावं. आणि मग आता दुष्यंत हा पाणी वगैरे घेऊन पित असतो. तर आता कृष्णा ही मात्र छान अंथरूण वगैरे करून घेते आणि मग ती दुष्यंतला जोरात हाक मारते. दुष्यंत सरकार. तसा दुष्यंत हा तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, तू वेडी आहेस का, किती जोरात हाका मारतेस तू. त्यावर कृष्णा म्हणते, अहो बघा की माझे केस या किल्लीत अडकलेत, बघा की जरा काढा की. त्यावर दुष्यंत म्हणतो, आता मी कसे काढणार ते, आता ते नाही निघणार, हे बघ आता पर्याय नाही आहे, कापावे लागतील केस. त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार असं काय बोलायला आहे, गरिबाची थट्टा करायला आहे ना. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं मी मस्करी का करू, मी खरं बोलतोय. कृष्णा म्हणते, नको की दुष्यंत सरकार, नको की, केस बिस कापायला लावू नका की, अहो मला नाही परवडणार. आणि तसं बी तुम्ही मला लग्नात वचन दिलं होतं ना, तुम्हाला तुमच्या आईची आण आहे, केसाला बी धक्का लागू देणार नाही म्हणून. मग जर केसाला धक्का लागू देणार नाही म्हणला होतात ना, तर आता माझ्याच वाईटावर उठला मी तुम्ही. तसं दुष्यंत हा लगेच म्हणतो, सॉरी तू अशी समोर उभी राहा, मी बघतो काय करायचं तर. आणि मग आता दुष्यंत हा कृष्णाचे केस सोडवायला घेत असतो. त्याबरोबर कृष्णा लगेच ओरडते, आई ग. तसा दुष्यंत म्हणतो, अगं तू जर अशी मोठ्याने ओरडलीस तर कसं होईल, तू एक जागी जरा शांत उभी राहा, मी अलगच केस सोडवतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार बघा माझ्या केसाला बी धक्का लागतं कामा नाही हां. त्यावर दुष्यंत हसतो आणि म्हणतो, बरं नाही लागत, ये उभी राहा समोर. आणि मग आता तो कृष्णाला उभं करतो आणि केस सोडवतो. आता तो म्हणत असतो, कृष्णा खरंच पण ना मला हसायला येते, जर मी खरोखर तुझी केस कापली असती तर तू कशी दिसली असतीस हे आठवून, खरंच. त्याबरोबर कृष्णा म्हणते, कशाला थट्टा करायला आहे गरिबाची, करा की पटपट. मग दुष्यंत हा तिला आता केस सोडवून देतो. आता केस सोडवून झाल्याच्या नंतर लगेचच कृष्णा ही दुष्यंतला म्हणायला लागते की आता तुम्ही माझी केस मोडली का नाही, आता माझी केस बांधून द्यायची जबाबदारी बी तुमची. दुष्यंत म्हणतो, अरे पण. कृष्णा म्हणते, वय बरोबर आहे, केस खराब केली ना तुम्ही, मग बांधून मी द्यायची, द्या लवकर मला बांधून, या किल्ल्या किती महत्त्वाच्या आहेत माझ्यासाठी, बांधा केस बांधा. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हे बरं आहे तुझं. कृष्णा म्हणते, आता केस बांधताय का नाही तुम्ही. त्याबरोबर मग दुष्यंत हा होकार देतो. आता किल्ल्या काढताना, केस बांधताना दुष्यंत हा कृष्णाच्या खूपच जास्त जवळ आलेला असतो. दोघंजणं एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेले असतात. तर कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, अहो काय चाललं आहे तुमचं, करा की पटकीने. त्याबरोबर दुष्यंत हा होकार देतो आणि मग तो आता कृष्णाचे केस तर सोडवतोच, पण त्याबरोबर आता माझे केस तुम्हीच काढले नवं चाला काढताना, मग तुम्हीच ते बांधून बी द्यायचे, असं जेव्हा कृष्णा म्हणते तेव्हा दुष्यंत हा पहिलं तर जरा चिडतो, पण मग शेवटी तो स्वतःच्या हातांनी आता कृष्णाच्या केसांची एक सुंदर छान अशी वेणी घालून देतो. आता केसांची वेणी घालून झाल्याबरोबर दुष्यंत हा ताबडतोब तिकडनं बाजूला जातो, त्याला काम असतं. तर वेणी घालून झाल्यावर कृष्णा ही मात्र खूपच जास्त खुश असते. मनातल्या मनात ती म्हणत असते की वाह खरंच, आणि आता ती तिचा आनंद साजरा करत असते. तर दुष्यंतला मात्र या सर्व गोष्टी माहीत नसतात, कारण तो तर तोपर्यंत तिकडनं निघून गेलेला असतो. तर इकडे कृष्णा हे आता किल्ल्या कुरवाळते आणि म्हणत असते की काय बी झालं तरी तुम्ही काही काळजी करू नका, म्या तुम्हासनी कुठं बी हरवू द्यायचो नाही, कुठं बी टाकू द्यायचो नाही, काळजी नसावी. त्यानंतर आता ती झोपायला लागते. त्याबरोबर मैनावती बाळजाबाईंकडे येते आणि बाळजाबाईंना म्हणत असते, बाळजाबाई, ओ बाळजाबाई बघा की माझ्या लेकाच्या डोक्याला केवढी खोक पाडली तुमच्या सुनानं किल्ल्या मारून, बघताय ना अहो आज तर तुम्ही बी जयकांच्या हातात किल्ल्या दिल्या एवढ्या विश्वासानं, आणि ती आज माझ्या लेकाला म्हणते तुला किल्ल्या मिळायच्या नाही. त्यावर बाळजाबाईंना आश्चर्य वाटतं. पुढे मैनावती म्हणत असते, अहो तुमचा विश्वास आहे ना माझ्या लेकावर, उद्या तुम्हासनी पैसे मागायचे असतील तेव्हा बी तिच्याजवळच किल्ल्या मागायला नाही लागल्या म्हणजे मिळवलं. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात,
अरे तुम्ही कशापायी एवढी चिडायला आहे. त्यावर लगेचच ती म्हणते अहो मग काय करू. तर जयकांत म्हणत असतो काकीसाहेब अहो जर तुम्ही मला म्हणाला असता नवं की जयकांत तुला किल्ल्या मिळायच्या नाही तर मला काय बी वाटलं नसतं बघा. म्या ठीक आहे म्हणलो असतो. पण ती कृष्णा ती भिकारडी मला सांगणार होय मला काय मिळणार आणि मला काय नाही मिळणार. तिची लायकी काय. आज पावतर तिच्याकडनं वसुली केलेले पैसे त्याच तिजोरीत जात होते ना व. त्याबरोबर बाळजाबाई तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा नाहीतर ती पोरगी स्वतःला मालकीन म्हणून घ्यायला कमी करायची नाही. आज फक्त जयकांतला किल्ला नाही म्हणाल्या उद्या काय करेल काही सांगता येत नाही असं आता मैनावती म्हणायला लागते. आता मैना असं म्हणाल्याबरोबर बाळजाबाई म्हणतात अगं मालकीन नाही माकडीन केली हाय तिची म्या माकडीन. तुम्हासनी कळना झालं आहे माकडीन झाली त्या पोरीची. आणि समजात महत्त्वाचं अरे जयकांत कृष्णा आहे ती कृष्णा तिचं एवढं वाईट वाटून घेण्याची तुला काय गरज आहे. कशासाठी वाईट वाटून घेतोयस तू अरे म्या दिल्या असतील ना जरी तिच्याजवळ किल्ल्या तरी तिला मालकीन नाही माकडीन बनवलं आहे. त्या चाव्या तिच्या हातात गेल्यापासून तिची अवस्था काय झाली आहे हे तुम्ही दोघांनी बघितलं नाही वय. अरे बघा की एकदा काय अवस्था करून झाली त्या तिची. काळजी करू नका. त्याबरोबर जयकांत म्हणत असतो अहो काकीसाहेब तुम्हासनी समजा वाटायलं आहे तेवढं सोपं नाही आहे. जर उद्या करून त्या कृष्णीकडनं काही कमी जास्त झालं तर केवढं महाग पडणार आहे आपल्याला ठाव आहे काय तुम्हाला. त्याबरोबर लगेचच आता बाळजा म्हणत असते काळजी करू नको जयकांत. त्या किल्ल्या लवकरात लवकर पुण्यांदी माझ्याच हातात येतील याची सोय करून बी माझी झाली आहे. लवकर किल्ल्या आपल्या हातात परत येतील. आता हे ऐकून मग मात्र मैनावतीला आनंद होतो. मैनावती ही बाळजाबाईकडे बघत असते तर बाळजाबाई म्हणत असते की लवकरात लवकर त्या किल्ल्या मी पुन्हा माझ्या ताब्यात घेणार म्हणजे घेणार नाही. ती कृष्णा स्वतःहूनच माझ्या हातात त्या किल्ल्या आणून देणार याची सोय मी आधीच करून ठेवलेली आहे. आता हे ऐकून त्या दोघांनाही प्रश्न पडतो की बाळजाबाईंनी नेमकं करून तरी काय ठेवलं. पण आता बाळजाबाई ही गोष्ट तर कोणाला सांगत नाही की त्यांनी नेमकं किल्ल्यांचं केलं आहे तरी काय. त्या फक्त एवढंच बोलत असतात की म्या त्या किल्ल्या स्वतःहून नाही मागणार कृष्णा माझ्या हातात आणून देणार बघाल ती स्वतःहून तिची लायकी ओळखणार. पण आता असं होणार की नाही हे पाहणं तर इंटरेस्टिंग ठरणार. तर हे ऐकून जयकांत हा मैनावतीकडे बघून हसतो तर मैनावतीसुद्धा जयकांतकडे बघून हसते. त्या दोघांचं हे सुरू असतं. तर दुसरीकडे दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं झोपलेले असतात. इतक्यात काही चोर हे अलगद जिन्यावरनं दुष्यंत आणि कृष्णाच्या खोलीचं दार उघडून खोलीच्या आत येतात. आता खोलीच्या आत आल्याच्या नंतर मग ते सगळ्यात आधी काय करतात तर झोपलेल्या दुष्यंतला बेशुद्ध करतात. ते सुद्धा रुमालावरती औषध घेतात आणि ते औषध दुष्यंतच्या नाकाला लावतात. मग दुष्यंत हा बेशुद्ध होतो. त्यानंतर मग आता त्यातला एक चोर हा कृष्णाच्या जवळ जातो किल्ल्या शोधण्यासाठी. आता तो किल्ल्या शोधत असतो उशी वगैरे खाली पण त्याला किल्ल्या काही मिळत नसतात. मग तो 2 हातांनी कृष्णाचा गळा दाबायचा प्रयत्न करतो. आता तो 2 हातांनी गळा दाबत असताना कृष्णा त्याचा हात पकडते आणि सोड मला सोड दुष्यंत सरकार दुष्यंत सरकार दुष्यंत सरकार अशा मोठमोठ्याने हाका मारते. त्यावर तो म्हणत असतो नाही सोडायचं तुला किल्ल्या सांग कुठं आहेत. कृष्णा म्हणते किल्ल्या नाही माझा जीव गेला तरी बी म्या किल्ल्या द्यायची नाही द्यायची किल्ल्या. त्याबरोबर आता दुसरा म्हणत असतो की मार हिला मार. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते अरे सोडा मला सोडा काय करायला सोडा. त्याबरोबर मग आता तिसरा चौथा दोघं म्हणत असतात मार हिला मार. मग आता कृष्णा म्हणते तू मला मारणार होय. आणि मग कृष्णा आता मोठ्या भीमाखात त्याला धक्का देते स्वतःच त्याच्यावरती झोपते आणि मग आता त्याला मारायला लागते. झोपते म्हणजे वागते आणि मग त्याला म्हणते मला मारणार होय तू मला मारणार लायकी आहे का तुझी मला मारायची मारणार मला तू मारणार. आता हे सगळं कृष्णा डोळे मिटून करत असते. आता कृष्णा ही नाही सोडणार असं म्हणत असते तर दुष्यंत म्हणत असतो अगं सोड काय माझा जीव घेणार आहेस का सोड. कृष्णा म्हणते चोरा तुला नाही सोडणार. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो कृष्णा सोड. आणि मग आता तो कृष्णाच्या हातातून कसा बसा स्वतःचा गळा खेचून काढतो. आता गळा सोडल्याबरोबर कृष्णा ही उठून बसते आणि म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही. त्यावर दुष्यंत म्हणतो मग मी नाहीतर कोण असणार आहे. त्याबरोबर कृष्णा म्हणते पर तुम्ही खाली काय करायला. दुष्यंत म्हणतो ओरडलीस ना एवढ्या जोराने म्हणून खाली पडलो मी खाली आलो आणि तू माझा गळा दाबलास. त्यावर कृष्णा म्हणते म्हणजे चोर आले नव्हते मला वाटलं घरात चोर आलेत. दुष्यंत म्हणतो अगं माझी आई नाही गं असं काही नाही झालेलं तू झोप ना. कृष्णा म्हणते नाही
चोर आले. मग दुष्यंत म्हणतो अगं नाही आलेले चोर, तू झोप झोप ग कृष्णा झोप. आईने पण ना काय करून ठेवलं आहे ना मला काही कळत नाही आहे. गळा दाबला सरळ माझा. अगं जीव गेला असताना माझं तुला कळतं का काही गांभीर्य? गळा दाबण्याचं काय असतं ते? उगाचच्या उगाच काही करत राहशील का? त्यावर कृष्णा म्हणते बरं सॉरी जावा झोपा की तुम्ही. दुष्यंत म्हणतो पण त्या किल्ल्या खरोखर ठेवल्यास कुठे? त्यावर कृष्णा म्हणते ठेवल्यात. मॅशेप जागेवर ठेवल्यात. तुम्ही कशापायी काळजी करायला? त्याबरोबर दुष्यंत म्हणायला लागतो की अच्छा म्हणजे आता मलाही सांगायचं नाही आहे का? जा नको सांगू काही फरकच पडत नाही मला, नकोच सांगू, मी जाऊन झोपतो, गुड नाईट. आणि मग आता दुष्यंत हा ताबडतोब तिकडनं झोपायला चाललेला असतो. तर आधी कृष्णाला तो म्हणतो नाही आधी मी नाही झोपत, एक काम कर आधी तू झोप तू. त्याबरोबर कृष्णा हे आता लगेच म्हणते वय झोपतो की सारी. आणि मग आता मनातल्या मनात कृष्णा ही म्हणायला लागते पण जर खरोखर चोर आले आणि चोरी केली तर? त्यावर दुष्यंत म्हणतो बाई मनातल्या मनात नंतर बडबड, तू आता सध्या झोप. मग लगेचच कृष्णा ही वय झोपायला लागलोय असं म्हणत आता ती झोपायला बसलेली असते. पण तिला झोप काही लागत नसते. तिच्या मनामध्ये पुन्हा विचारांचं चक्र सुरू होतं. नाही म्हणजे चोर आले तरी मला लोट घ्यायची गरज काय? दुष्यंत सरकार आहेत नवं, ते पुरून उडतील की चोरासनी? पर जर चोरासनी काही म्हणजे दुष्यंत सरकारांचंच केलं तर मग माझं काय व्हायचं? नाही काहीतरी होईलच गडबड. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो तू झोप, नंतर गप्पा मार तू मनातल्या मनात, तू झोप पहिली. त्याबरोबर मग कृष्णा म्हणते वय झोपायलो. आणि मग आता लगेचच ती झोपायला लागते. दुष्यंतला गुड नाईट म्हणते. त्याबरोबर दुष्यंत हा आता लगेचच खोलीतली लाईट बंद करतो आणि दोघंजणं झोपून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी आता पुन्हा एकदा दुष्यंत हा उठलेला असतो. तर कृष्णा ही हातामध्ये किल्ल्या बांधत असते काळ्या धाग्यात. तर दुष्यंत म्हणतो तुझं अजूनही ठरलंच नाही आहे की किल्ला कुठे ठेवायचं ते? त्यावर कृष्णा म्हणते नाही पण हे बघा आता या अशा हातात बांधतो म्हणजे हा काही हरवायच्या नाही, काय वाटतंय तुम्हासनी? त्यावर दुष्यंत म्हणतो वा उत्तम, नाही हरवायला नको, तेच बरोबर आहे, कर काय करायचं आहे तुला ते कर. आणि मग आता दुष्यंत हा लगेचच तिकडनं उठून चाललेला असतो. त्याबरोबर इथे आता कृष्णा ही म्हणत असते बाळजाबाई ह्या बघा किल्ल्या, आता काय या किल्ल्या माझ्याकडनं हरवत नाही का कुठं पडत नाही. आता बाळजाबाई तिच्या खोली झालेल्या असतात. बाळजाबाई म्हणतात अगं नाही कृष्णे ते समजा ठीक आहे की, पर फक्त मी किल्ल्या दिल्या म्हणून किल्ल्यांची जबाबदारी नाही नवं सांभाळायची तुला बाकीचं बी समजा बघायचं आहे. आज पुण्यावरनं व्यवहारासाठी काही माणसं येणार आहेत, त्यांची खातिरदारी करायला हवी की नको? त्यामुळं आता ह्या किल्ल्या तू एक काम कर बाजूला ठेवून दे आणि कामाला लाग, कळलं नवं? मस्त काहीतरी बघा. त्याबरोबर कृष्णा म्हणते वय तुम्ही काही काळजीच करू नका. बाळजाबाई म्हणतात वय आता तुझ्यावर जबाबदारी दिली आहे म्हणल्यावर मला ठावा आहे, तू नीट पार पाडशील ते, पर आता आधी त्या किल्ल्या बाजूला ठेव आणि मग कामाला लाग काय. त्यावर कृष्णा म्हणते वय मग आता ती किल्ल्या ठेवते आणि लगेचच बाळजाबाईंना सांगत असते की तुम्ही काही काळजीच करू नका, आम्ही बघा एकदम झाकपैकी त्यांची खातिरदारी करतो, झाक स्वयंपाक करतो. त्यानंतर मग आता दुष्यंत बाळजाबाईंना म्हणत असतो आई तुला वाटतं आहे का कृष्णावर एवढी मोठी जबाबदारी टाकणं योग्य आहे? त्यावर बाळजाबाई म्हणत असतात की हे बघ दुष्यंत आज पुण्यावरनं खरंच मोठी माणसं येणार आहेत, बघूया त्या येवाराच्या येळी सुनबाई काय करतात. नाही जर समजा सुनबाईंनी व्यवस्थित केलं तर ठीक. मग आता लगेचच बाळजाबाई ह्या ती माणसं आल्यावर कृष्णाला म्हणतात कृष्णा जा ना जरा पेपर घेऊन ये. त्याबरोबर तिजोरीतनं पेपर आणण्यासाठी कृष्णा तिजोरीजवळ जाते आणि तेव्हा कृष्णाच्या लक्षात येतं की तिजोरीच्या किल्ल्या ह्या तिने ठेवलेल्या पेटीमध्ये नाही आहेत. त्यावर मग मात्र आता कृष्णा खूप घाबरते आणि आता मी काय करू, बाळजाबाईंसमोर कशी जाऊ हा प्रश्न तिला पडलेला असतो. तर मैनावती मात्र बाळजाबाईंकडे बघून हसत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.